छावा हा चित्रपट नसून भावी पिढीसाठी प्रेरणा संदेश आहे. आमदार संग्राम जगताप. महिलांसाठी विनामूल्य चित्रपट पाहण्याची संधी. छावा हा धर्मवीर संभाजी महाराज यांचं शौर्य व जीवनगाथेवर आधारित असलेला चित्रपट अहिल्यानगर शहरातील महिलांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतोय. इतर चित्रपट आपण मनोरंजन म्हणून पाहत असतो, परंतु छावा हा चित्रपट नसून तो भावी पिढीसाठी एक प्रेरणा संदेश असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं. अहिल्यानगर शहरातील माता भगिनींसाठी हा चित्रपट आज सोमवार दिनांक 17 फेब्रुवारीपासून शहरातील चित्रपटगृहांमध्ये विनामूल्य प्रदर्शित करण्यात येतोय. आपल्या माता भगिनी भावी पिढी घडवण्याचं कार्य करीत असतात, त्यामुळे धर्मवीर संभाजी महाराज यांचं शौर्य तसेच त्यांनी हिंदुत्वासाठी सहन केलेल्या हालअपेष्टा या माता भगिनींच्या माध्यमातून समाजासमोर याव्यात या हेतूने हा चित्रपट माता भगिनींसाठी विनामूल्य प्रदर्शित करण्यात येत असल्याचं यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं. 2025 रोजी हा बहुचर्चित असणारा चित्रपट म्हणजे आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावरती, यांच्या जीवन पटावरती हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि शुक्रवार, शनिवार, रविवार सोडल्यानंतर सोमवारपासून एक स्पेशल स्क्रीनिंग म्हणजे ज्याला महिलांना मोफत चित्रपट दाखवण्याचा उपक्रम आपण आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये काही लोकांच्या मदतीनं या ठिकाणी आज सुरू केलेला आहे. आणि त्याच्याकरता आपण सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने याच्यामध्ये प्रतिसाद देत आहेत. तर आपल्या सर्वच महिला भगिनींचे आपण प्रतिसाद दिल्याबद्दल या महाराष्ट्राच्या सगळ्या इतिहासाला आपण कुठेतरी सलाम करण्याकरता हा फक्त चित्रपट नसून हा महाराष्ट्राच्या ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील, यांच्या कार्याला सलाम करण्याकरता आपण सगळ्या माता भगिनींनी जो याच्यामध्ये पुढाकार घेतला त्याबद्दल आपले सर्वांच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि महिलांनी पाहावयाचं कारणच आहे, कारण पुढची पिढी जी घडवायचं काम असतं ते महिलांच्या हाती असतं. आणि महिलांनी जर चित्रपट पाहिला की काय क्रूर पद्धतीने धर्मवीर संभाजी महाराजांना एक वेगळ्या वळणाला कुठेतरी धर्मांतराच्या रूपाने देण्याचा प्रयत्न झाला होता, पण कुणी जरी प्रयत्न केला तरी त्यांनी सांगितलं की मी जन्माला आलो, हिंदू म्हणून आलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सुपुत्र म्हणून आलो आहे आणि मरत असताना देखील मी हिंदू म्हणून मरणार, अशा प्रकारची भूमिका संभाजी महाराजांनी घेतली आणि ते मृत्यूला देखील धाडसाने सामोरे गेले. आणि म्हणून कुठेतरी हे धर्म आणि धर्माची विचारधारा ही कुठेतरी आपल्या माता भगिनींच्या माध्यमातून पुढच्या पिढीला मिळाली पाहिजे. याच्याकरता आज हा सगळा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. त्याच्याकरता आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि आपण महिला भगिनींनी चित्रपट हा फक्त मनोरंजन म्हणजे पाहत असलो, पण हा चित्रपट म्हणजे आम्ही सुद्धा सगळे चित्रपट पाहतो, हे मनोरंजन म्हणून पाहत असतो. आणि चित्रपट हे सगळे मनोरंजन म्हणूनच पाहायचे असतात, पण हा चित्रपट छावा हा मनोरंजन नसून हा स्वतः धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनपटावरती असणारा चित्रपट आहे. त्यामुळे आपण याला मनोरंजन म्हणून नाही तर इतिहास म्हणून जरी पाहिलं तरी याला भविष्य म्हणून देखील पाहण्याची आवश्यकता समाजामध्ये निर्माण झाली. आणि त्यामुळे आपण ते पाहावं आणि तितक्या पोटतिडकीने भविष्यामध्ये आपल्या सर्वांना एकत्र राहून, एकजूट राहून हे अहिल्यानगर शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आपल्याला पिढी घडवायचं काम हे आपल्या आम्हा सर्वांना माता भगिनींना करायचंय. त्याकरता आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम. धर्मवीर संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यासाठी प्रचंड यातना देण्यात आल्या, परंतु मी शिवपुत्र आहे, हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच जग सोडून जाईल असा दृढ निश्चय शंभूराजांनी केला. हिंदुत्वासाठी त्यांनी मरण पत्करलं, परंतु त्यांनी धर्मांतरांचा प्रस्ताव कधीही स्वीकारला नाही. अशा या महान धर्मवीर संभाजी महाराजांचं कार्य भावी पिढीपर्यंत पोहोचावं, तसेच माता भगिनींच्या माध्यमातून आपल्या मुलांवरही असे शौर्याचे संस्कार व्हावेत या हेतूने हा विनामूल्य चित्रपट प्रदर्शित करण्याचा उपक्रम काही हिंदूप्रेमी उद्योजकांच्या सहकार्याने राबवण्यात येतोय. त्या सर्वांचे मी आभार मानतो, असंही आमदार जगताप यावेळी म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येनं महिला माता भगिनी उपस्थित होत्या. दुश्मन सुवर्ण सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय शिवराय. खूप छान वाटतंय की आज छावा प्रदर्शित होतोय आणि आज आम्ही छावा बघण्यासाठी आम्ही रणरागिणी आलेलो आहोत. शिवबाचं जसं संगोपन जिजाऊनी केलं
तसं आम्ही रणरागिणी आमच्या शिवबाचं सुद्धा संगोपन करून असाच एक शंभू राजा आम्ही सुद्धा जन्माला घातलेला आहे आणि खरंच आम्ही आमच्या मुलांना असेच संस्कार देऊ. आणि जसं शंभू राजांनी, जसं शिवबांनी प्रत्येक स्त्री धर्माचं रक्षण केलेलं आहे, जिजाऊंनी प्रत्येक स्त्रीच्या पाठीमागे उभा राहून त्यांना न्याय दिलेला आहे. आज प्रत्येक स्त्रीच्या, प्रत्येक मुलीच्या रक्षणासाठी प्रत्येक मुलांनी, प्रत्येक घराघरातून प्रत्येक मुलांनी शिवबा आणि संभाजी राजासारखं उभं राहणं गरजेचं आहे. प्रत्येक स्त्रीचा त्यांनी सन्मान करणं गरजेचं आहे. आज आपण छावा बघण्यासाठी आलेलो आहोत, तर आपल्याला त्याच्यातून आपल्या पूर्वजांनी जे बलिदान आपल्यासाठी केलेलं आहे त्या बलिदानाचं आत्ता आपण देण्याचं जे पेरलं गेलंय, ते उगवण्याची वेळ आलेली आहे. आपल्या देशामध्ये प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक रणरागिणी ही सुरक्षित राहिली पाहिजे आणि तरच आपण छावा बघितल्याचं आपल्याला एक सन्मानपूर्वक आणि समाधान होईल असं मला वाटतं. खरंच आता माझी एक मैत्रीण आहे भारती श्वेते, तिने खूप छान विचार मांडला आणि तिने खरंच सांगितलंय की छावा मूवी हा जो आहे तो आत्ताच्या ज्या पिढीला आहे ना, हा इतिहास, महाराजांचा इतिहास सगळा माहिती झाला पाहिजे. आत्ताच्या पिढीला बऱ्याच अशा मुलांना इतिहासातलं काहीच माहिती नाहीये. त्यांना ह्या गोष्टी खरंच माहिती झाल्या पाहिजे की आजपर्यंत आपल्या छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या देशासाठी, आपल्यासाठी, आपल्या हिंदू धर्माला वाचवण्यासाठी स्वतःचं किती मोठं बलिदान केलेलं आहे आणि किती त्यांनी ह्या गोष्टी आपल्यासाठी सांगून ठेवल्यात की खरंच आपला हिंदू धर्म खूप श्रेष्ठ आहे आणि चांगला आहे. त्यामुळे मला एकच सांगणं आहे आजच्या पिढीला की त्यांनी छावा हा मूवी बघून खरंच आपल्यासाठी जे केलेलं बलिदान आहे ते लक्षात ठेवून ह्या मूवीला नक्की कोहिनूर मॉलमध्ये येऊन पहा, कारण मूवी खूप छान आहे. आजकालच्या पिढीसाठी हा खूप चांगला आहे आणि मला तरी वाटतं की जे त्यांनी आपल्याला हिंदू धर्माचं जे सांगितलेलं आहे तो हिंदू धर्म आपला इतका चांगला आहे आणि सगळ्या हिंदूंनी, जेवढे हिंदू आहेत तेवढ्या हिंदूंनी हा मूवी बघावा आणि आपला हिंदू धर्म वाचवावा. माझी एवढीच सांगणं आहे सगळ्या. आमचा रणरागिणी 9 जणींचा आम्ही 9 रणरागिणी छावा मूवी बघायला, चित्रपट बघायला इथे कोहिनूर मॉलमध्ये आलोय आणि मला या चित्रपटाबद्दल एकच सांगायचंय. सर्वात महत्वाचं म्हणजे लक्ष्मण सरांनी शंभू राजांबद्दल जे काही सत्य होतं ते मांडलंय, जे आजपर्यंत कुणी मांडलेलं नाही, कोणत्याही चित्रपटात बघण्यात आलेलं नाहीये. आणि हे सत्य आणि आजच्या युवा पिढीला मला हे सांगायचंय की महाराजांनी हिंदुत्वासाठी, हिंदू धर्मासाठी स्वतःचा प्राण कोणत्या पद्धतीने त्यागलाय हे बघा. आवर्जून या चित्रपटाला या, हे बघा आणि त्यातून शिका की आपल्याला, आपण एवढं तर नाही करू शकत मला माहितीये, पण हिंदू धर्म काय आहे याबद्दल अभिमान बाळगा आणि स्त्रियांचा मान ठेवा, मुलींचा मान ठेवा. आणि प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.